माजी आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निलंग्यात काँग्रेसची मोटारसायकल रॅली उत्साहात. निलंगा नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना निलंग्यात काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. माजी आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे संपूर्ण निलंग्यात काँग्रेसमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी निलंगा नगर परिषद काँग्रेस काबीज करणारच असा निर्धार व्यक्त केला. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची ताकद काँग्रेसच्या पाठीशी असल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला. अवघ्या काही तासांवर मतदान येऊन ठेपले असताना काँग्रेसच्या या शक्ती प्रदर्शनामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगर परिषदेचे जे मतदान आहे अवघ्या काही तासावर येऊन थांबलेलं आहे आणि आपण पाहू शकतो काँग्रेस पक्षाची जी रॅली आहे अभूतपूर्व रॅली निलंगा शहरामध्ये निघालेली आहे. आपल्यासोबत धीरज भैया देशमुख आहेत बोलण्यासाठी. भैया काय सांगता? आपण जे पाहता एवढं चांगलं लागेल की निलंगामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. लोकांच्या विचाराची लोकशाही पद्धतीनं नगराध्यक्ष पद आणि नगरपालिका आपली होणार आहे. आणि आज आता असं वाटतं मी एवढंच एक तुम्हाला बाईट देतो आज की निलंग्याचं ठरलं आहे वारं काँग्रेसच्या बाजूनं फिरलंय. बस भैया जसं निवडणूक लागली त्यावेळेस विरोधकाकडून एक रंग देण्यात आला की ही निवडणूक निलंगा विरुद्ध बाभळगाव आहे असा रंग देण्यात आला. ही निवडणूक लोकांच्या हक्काच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आहे, भ्रष्टाचार मिटवण्यासाठी आहे. त्यांच्या हातामध्ये अनेक वर्ष इथं कारभार आहे. हे कारभारी म्हणून इथं वावरतात. त्यांना हे प्रश्न विचारून त्यांच्याकडून निलंग्याच्या जनतेची हा हुकुमशाही दडपशाही म्हणून सत्ता करण्याची आहे असं आम्हाला वाटतं. निलंग्यामध्ये भाजपची सुद्धा खूप मोठी सभा झाली. चंद्रशेखर बावनकुळे आले होते. तुम्ही जर सत्ता दिली तर तिजोरीच्या चाव्या तुमच्यासाठी खुल्या करण्यात येईल असं सुद्धा ते सांगितले. प्रत्येक वेळेस धनशक्ती आणि जनशक्ती भाजपकडून नेहमी धनाचा वापर करून लोकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होतो. त्यांच्याकडचं विकासाचं मॉडेल असतं, लोकांचे प्रश्न सोडवण्याचं मॉडेल असतं, तरी ते मांडलं असतं. त्यांच्याकडे पैशाच्या पुढं बोलण्यासाठी काही नसल्यामुळं प्रत्येक वेळेस तिजोऱ्या, धन, चाव्या खऱ्या अर्थानं लोकांच्या हितासाठी, लोकांच्या विकासासाठी जातात. आणि जो काही सरकारचा धन आहे लोकांच्या कामासाठी आला पाहिजे, हे लोकांना आता कळून चुकलेलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, त्यामध्ये काँग्रेसचं काय चित्र आहे? तिथंही सकारात्मक चित्र असणार आहे की ह्याच्यामध्ये वोट चोरीचा जो काही आरोप देण्यात आलेला आहे त्या पद्धतीने निवडणुका आताही बघितलं की निवडणूक जेव्हा हातातून चालली होती तर पुढे ढकलण्याचा अट्टहास त्यांनी केला. निलंगा असेल, रेणापूर असेल, अनेक भागांमध्ये त्याच्यातून आपल्याला दिसून येते की त्यांच्या हातातून आता पायाखाली जमीन सरकलेली आहे. लोक त्यांच्यासोबत नाही आहेत. बाकीचं मॅनेज हॅकिंग करून ते काय करू शकतील, पण अशा निवडणुकांमध्ये ते हॅकिंग होणार नाही. लोक त्यांना बरोबर त्याचा उत्तर मताच्या पेटीने देतील. 20 तारखेला मतदान आहे. काय जनतेला आपण आव्हान करू? मी जनतेला एवढंच आवाहन करेन की निलंग्याच्या विकासासाठी एकदा आपण काँग्रेसला संधी द्यावी. आमचे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे अमित भाई यांच्या माध्यमातून आपले जेवढे काही प्रश्न प्रलंबित आहेत, जो काही भ्रष्टाचार हा भागात झालेला आहे तो सगळ्या लोकांसमोर आम्हाला उघड करायचा आहे. आणि जे लोक भ्रष्टाचार करून पैसे आपल्या खिशात गेले त्याच्यावर देखील शासन कारवाई व्हावी ही भूमिका आमची राहील. आणि उर्वरित विकास जो विकासाचा निधी सरकारकडून लोकांसाठी येतो तो लोकांच्याच विकासासाठी वापरला जाईल. हा काँग्रेस पक्षाचा ध्येय धोरणाचा